नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी आपणास मस्त अशा खोबऱ्याच्या वड्या करून दाखवणार आहे। त्याला कोकणामध्ये चुनकापा सुद्धा म्हणतात। पण प्रथम आपणास माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आता ही रेसिपी पाहायला घेऊया। नमस्कार मंडळी, त्याला तर आपल्याला आज मस्त असं गूळ वापरून खोबऱ्याच्या वड्या करायच्या आहेत। म्हणजे कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये त्याला चुनकापा म्हणतात। तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलं, ह्याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे आणि आपण खसखस 1 चमचा घेतलेला आहे, तूप लागणार आहे, वेलची पावडर घेतली, ड्रायफ्रूट्स पण आपल्याला घालायचं असेल तर आपण घालू शकतो। आणि आता हे आहे ना जाड आपण विळीवर किसलेले आहे, तर थोडंसं मी मिक्सरमधून फिरवून घेते आणि मग आपण पुढची कृती करायला घेऊया। हे बघा, आपण आता थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। एकदम ते एकसारखंच असतं ना असं मोठे मोठे किसल्यामुळे, तेव्हा बारीक करून घेतले। तर चला आता आपण पुढची प्रक्रिया करूया। हे बघा, आपण आता कढईमध्ये तूप घालून घेतलंय। तूप गरम झालं तसं आपल्याला ह्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे। खसखस छान अशी तुपामध्ये आपण आता फ्राय करून घेऊया। हे बघा, खसखसने छान असा कलर बदललाय। आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे। हे मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं। आता आपल्याला हे थोडंसं असं या तुपामध्ये आपल्याला परतवून घेऊया खसखसमध्ये, जेणेकरून तुमच्या वड्या पण चांगल्या राहतात। अगदी 1 सेकंद 2 सेकंद तुम्ही परतवलात तरी चालेल। आता हे बघा, आपण थोडं वेळ परतवून घेतलं। आता आपल्याला ह्यामध्ये हे गूळ घालून घ्यायचं आहे। साखरेचं जसं करतात त्याच पद्धतीमध्ये, फक्त जरा आपल्याला ह्यामध्ये गूळ आणि माप लक्षात ठेवा। जी वाटीने तुम्ही खोबरं घेतात त्याच वाटीने 1 वाटी गूळ, 2 वाटी खोबरं। आणि जर तुम्हाला थोडीशी याच्यामध्ये जर गुळामध्ये गोडी कमी असेल तर तुम्ही 1 चमचा 2 चमचा साखर अशी घालू शकता। आता ज्यांना गोड जास्त नको असतो त्यांनी नाही घातली तरी चालून जाते। आणि आता हे फास्ट गॅस नाही, थोडं मीडियम फ्लेमवरती तुम्हाला ह्यामध्ये हे गूळ विरघळवून घ्यायचं आहे। आता हे मी ह्यामध्ये हे गूळ चांगलं विरघळवून घेते। आता हे बघा, आपलं हे बऱ्यापैकी सर्व गूळ विरघळत आलंय। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी साखरेत वाटलेली वेलची पावडर आहे आणि ती आपल्याला ह्यामध्ये आता सर्व मिक्स करून घ्यायची आहे आणि अजून थोडासा घट्टपणा याला येऊ द्यायचा आहे। आता हे मी सर्व मिक्स करून घेते। हे बघा, आता आपण वेलची पावडर घालून असं इतकं एकजीव होत आलं आहे। अजून आपल्याला थोडंसं 2 मिनटं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून वडी चांगली सेट होते। हे बघा, आता आपलं मस्त हे व्यवस्थित असं सेट होणार। एवढं घट्ट झालं ना तरी जास्त असं एकदम कडक व्हायला नको आहे। ते बघा, व्यवस्थित असं झालेलं आहे। त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ताटामध्ये ट्रेमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेट करायला ठेवू शकता। आता मी ताटाला तूप लावून घेते आणि मग आपण हे सेट करूया। गॅस बंद करून घ्या, नाही तर खाली गरम असते ना कढई, ती लागली जाईल। त्याच्यामुळे गॅस बंद करून घेतलाय। हे बघा, मी ताटाला ह्या तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्या ताटात मग ते तूप लावल्यावर त्याच्यावरती काढून घेतलंय आणि आता आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। गरम आहे, थोडं सांभाळूनच। आधी आपण चमच्याने सगळं पसरवून घेऊया, मग सेट करायसाठी तुम्ही तुपाचा हात गावलेला पेला वगैरे घेतलात तरी चालेल। मी आता हे सर्व पसरवून घेते। आता हे मी थोडं पसरवलं आणि बघा पेल्याला तूप लावलं आणि आपण काय करूया, असं सेट करून घेऊया। वास पण सुगंध, म्हणजे सुगंध असा खमंग असं येतो। आणि हे सर्व अशा प्रकारे करून तूप लावल्यामुळे कसं माहिती ह्याला चिटकत नाही। तर हे बघा, आपण सर्व प्लेन करून घेतलं। तर थोडंसं गरम आहे ना, तर तुम्ही काय करायचं, असं वरच्यावर आपल्याला मार्किंग करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला नंतर थंड झाल्यावर व्यवस्थित काढता येतात। मोठे छोटे तुम्हाला काय करायचे
त्यानुसार तुम्ही असं करू शकता. तुम्हाला ह्याच्यावरती ड्रायफ्रूट्स जरी घालून सजवायचं असेल तरी तुम्ही सजवू शकता. आतमध्ये घातलात तरी चालेल. हे बघा, आता हे आपण रूम टेम्परेचरवर थंड करू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. मी आता हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवेन आणि मग तुम्हाला दाखवेन. बघा मंडळी, मला काय फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही लागलं. आपलं हे घट्टपणा ह्याला व्यवस्थित आलेलं. मी कट करता आहे ना, कटरनीच मगाशी कट करता हे वरतीच यायला लागले. अगदी 15 मिनटामध्ये ही व्यवस्थित अशी आपली खोबऱ्याची वडी चुनकापा झालेली आहे. ते बघा, मी तुम्हाला काढून दाखवते. फ्रीजमध्ये ठेवून मग त्याला थंडपणा ओलसरपणा येणार. मी बाहेरच 15 मिनटं ठेवलं. ते बघा, आता मी तुम्हाला दाखवते. आणि हे वरचं सफेद दिसते ते एकच काजू मी किसून टाकलेलं आहे. जरासं दिसायला छान दिसायला पाहिजे म्हणून असं एक फक्त हे टाकलं आहे. काजू अशा प्रकारे सगळी व्यवस्थित अशी उचलली जातात आहे. आता ही मी काढून घेते. हे बघा मंडळी, छान अशी मी आपणास चुनकापात म्हणजे नारळाच्या वड्या म्हणजेच खोबऱ्याच्याच वड्या आपणास करून दाखवलेल्या आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.